नमस्कार ताई. नमस्कार. प्रभाग 23 मधून आपल्याला एक भाजपची एवढी मोठी लाट असतानाही नवीन चेहऱ्याला एक संधी मिळाली आहे. तर आपण एक विजन म्हणून काय लोकांना संदेश द्याल? क्रमांक 23 मध्ये एवढी भाजपची लाट असतानाही राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून जनतेने मला जी साथ दिली आहे त्याबद्दल मी खरंच जनतेचे मनापूर्वक आभार मानते. जनतेने आपल्याला एक महापालिकेमध्ये जाण्याची संधी दिलेली आहे. तर आता आपण प्रभागात नेमका एक स्मार्ट सिटी म्हणतो आपण पिंपरी चिंचवडला. तर आपल्या थेरगाव प्रभागाला स्मार्टच्या दृष्टीने काय विजन ठेवलेलं आहे? माझ्या वॉर्ड क्रमांकामध्ये किंवा ह्यामध्ये रस्ते, ड्रेनेज, लाईट ह्यावर तर मी प्रामुख्याने काम करणारच आहे. परंतु PCMC मध्ये माझा हा एक मुद्दा असेल की प्रत्येक घरात जे पाणी येते ते कशा प्रकारे शुद्ध असेल आणि स्वच्छ पाणी असेल, शुद्धपेक्षा मी म्हणेन स्वच्छ असेल, यावर मी प्रकर्षाने काम करेन. आधी सामाजिक कार्यात अग्रेसर होतात, पण राजकारणात एवढं सक्रिय नव्हतं. तर राजकारणाकडे येण्याची आपली भूमिका कशा दृष्टीने बदलली? प्रथमतः मी माननीय कैलास बाबा बारणे यांचे आभार मानेल की त्यांनी आम्ही पती पत्नी तसे व्यवसायात किंवा समाजकार्यात असे सक्रिय होतो, पण बाबांनी आम्हाला त्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी आम्हाला संधी दिली. जे इलेक्शन पार पडलं या दरम्यान तुम्हाला कुटुंब असेल, कार्यकर्ते असतील किंवा प्रभागातील जननागरिक असतील यांचा कसा तुम्हाला सक्रिय पाठिंबा मिळाला? ह्या इलेक्शन मध्ये प्रामुख्याने मी सर्व गावातील म्हणजे ज्येष्ठ बारणे कुटुंबीय ह्यांचे मी पहिले मनापूर्वक आभार मानेल की एक बारणे कुटुंबातील सून म्हणून त्यांनी माझा नक्कीच आदर ठेवला आहे आणि त्यांनी मला त्या दृष्टीने संधी दिली आहे. हा एक विजय माझा एकटीचा नसून आमच्या पॅनलमधील सर्व माझ्या सहकाऱ्यांची एकमेकांना खरेपणाने जी मदत झाली त्यामुळे हा नक्कीच माझा विजय ह्या माझ्या सहकाऱ्यांमुळे आहे हे मी नमूद करू शकते.